मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन आहे ते प्रत्येकाच्या घरात झालेलं आहे। परंतु ज्या ठिकाणाहून महाराष्ट्राचं राजकारण चालतं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्यांचं कुटुंबीय राहतं अशा वरच्या निवासस्थानी आहेत। आपण पाहतोय सुंदर गणरायाची मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे। आपल्यासोबत अमृता फडणवीस मॅडम आहेत। मॅडम, कसं सांगाल, आज गणेश चतुर्थी आणि मोठा दिवस आहे आपल्या हिंदू संस्कृतीसाठी, काय शुभेच्छा द्याल सर्व नागरिकांना? आज सर्वात आनंदाचा असा दिवस आहे। बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत, 10 दिवस आपल्याबरोबर राहणार आहेत, तर खूप आनंद होतोय आणि मला वाटतं ही आनंदाची लहर जी आहे महाराष्ट्रभर आपल्याला दिसून येते। मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतोय आणि बाप्पांकडे एवढंच साकडं घालते, एवढीच प्रार्थना करते की सगळ्यांना सुख समृद्धी लाभो आणि कोणतीही दुर्घटना आपल्यापासून दूर राहो। आपण पाहिलं तर अनेक चढउतार आहेत ते आतापर्यंत आलेले आहेत महाराष्ट्रासाठी, काय एक साकडं असेल गणरायाकडे? महाराष्ट्रावर खूप संकटं आली आहेत आणि हेच साकडं आहे की प्रत्येक माणसाला सुख समृद्धी लाभो आणि जी अशी संकटं आलेली आहेत त्यांच्यापासनं प्रत्येक माणसाला वाचून ठेवो आणि आलीच तरी त्याच्यापासनं वर उठण्याची आम्हाला शक्ती देव बाप्पा। प्रत्येक सण आपण पाहिला तर कुटुंबाला जवळ आणत असतो, कुटुंब एकत्रितपणे साजरा करत असतात। तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण सण आहे, म्हणजे सर असतील, तुम्ही असतील, मॅडम असतील, त्यासोबतच तुमची मुलगी देखील, कशा प्रकारे हा सण आहे तो पूर्णपणे तुम्ही साजरा? तर आम्ही सजावटीकडे लक्ष देतो, मग गोडधोड काय बनतंय रोजचं त्याच्याकडे लक्ष देतो। वेगवेगळे लोक येतात रोज, त्यांना भेटतो, तर एक मेळावा पण असतो, लोकांची मन मेळावा होऊन जातो त्या निमित्ताने। तर आनंदाचे दिवस आहेत ते, 10 दिवस खूप प्रेमाने जातात। सण म्हटला की गोड पदार्थ आले आणि फराळ देखील आला। तुमचा आवडता पदार्थ कुठला आणि सरांचा कुठला, आणि ह्या गणपती निमित्त खास फराळ कुठला गणरायाच्या चरणी आणि सरांना देखील? आपण उकडीचे मोदक आज पण आम्ही बनवलेले आहेत आणि ते मला खूप आवडतात आणि देवेंद्रजी थोडं बहुत गोड खातात, मी जास्त बोलू नाही शकत त्या बाबतीत, नाही तर ते अडकून जातात। शेवटचा प्रश्न, पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही खूप काम केलेलं आहे, पर्यावरणपूरक गणपती उत्सव व्हावा असं देखील तुम्ही अनेक कार्यक्रमात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे काम देखील करता। कशा प्रकारे नागरिकांना सांगाल की हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव असावा? प्रामुख्याने आपण पाहिलं तर गणेशोत्सवांच्या मूर्तींपासून ते सगळ्यांवरती हा जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता, पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव कशा प्रकारे पाहता? गणेशोत्सव काळात मूर्त्या कशा प्रकारे असाव्यात, POP किंवा मग शाडू मातीच्या, तुम्ही काय सांगाल? मला वाटतं यावेळेस पण एक गव्हर्मेंट GR निघाला आहे की एक सर्टेन लेवलच्या मूर्तींच्या खालच्या मूर्ती आपल्याला शाडू मातीचाच वापरायला पाहिजे आणि त्या प्रकारे आपण जर वापरल्या तर ते आपल्या पर्यावरणासाठी लॉंग टर्म चांगलं आहे। दुसरी गोष्ट, जेव्हा आपण विसर्जित करतो बाप्पांना तेव्हा आपण इको फ्रेंडली पॉन्ड्स जे BMCनी किंवा आपल्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननी दिले त्यात विसर्जित करणं जरुरी आहे। एकतर पर्यावरण आणि दुसरं स्वतःची सुरक्षितता हे लक्षात घेऊन आपल्याला हा सण साजरा करायचा आहे प्रेमाने आणि पुढे सुद्धा न्यायचा आहे। पुढच्या वर्षीसाठी एक शेवटचा प्रश्न विचारतो, यावर्षी तरी POPच्या मूर्त्या अनेक लोकांनी घेतलेल्या आहेत, परंतु शाडू मातीच्या मूर्त्या घेण्यासंदर्भात काय सांगाल? जो शेवटचा निर्णय आहे त्याच्यावरती कशा प्रकारे बघताय आणि कशा प्रकारे पर्यावरण? मला वाटतं की आपल्यामध्ये जितकी अवेअरनेस येईल जास्त तसं आपण स्वतःहूनच असे धातू मटेरियल्स यूज नाही करणार ज्याने पर्यावरणाला त्यांनी हानी पोचते। तर हे आपल्यावर आहे, तुम्ही पण मीडिया आहात, तुम्ही पण हे पुढे नेलं पाहिजे आणि जसं आमच्याकडून आम्ही त्या प्रकारचे मूर्ती आणतो, प्लस विसर्जित पण आम्ही पॉन्डमध्ये करतो। दुसरी गोष्ट, ज्या दिवशी आपलं विसर्जन असतं समुद्रात लोक खूप विसर्जित करतात, त्यानंतर आम्ही बीच क्लीनअप पण ठेवतो, त्यात खूप सारे NGOs जॉईन करतात, तर या सगळ्या गोष्टी करणं जरुरी आहे। TV9शी बोलल्याबद्दल। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा असं देखील या ठिकाणी आहे ते मुख्यमंत्री म्हणजेच अमृता फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। संपूर्णपणे उत्सव साजरा होतोय, संपूर्णपणे कुटुंबीय एकत्रित येत हा उत्सव आहे तो साजरा करत असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ रोशनसोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, GST, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन?
प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ और आप? अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।